बलिराजा हे शेतकरींचे राजा होते, भलेही ते दैत्याचे राजा होते, ते असुर होते, पण 3 पग पृथ्वी दान देऊन त्यांनी दाखवून दिलं जगाला की मी साक्षात विष्णू भगवंताला पृथ्वीवर आणू शकतो, एवढं माझ्यात सामर्थ्य आहे. तर असे बलिराजा, शेतकऱ्यांचं कल्याण हो यांनी राजा बलीची पूजा करावी. प्रत्येक शेतकरीने आपल्या शेतामध्ये या दिवशी जाताना एक मातीचा दिवा आणि सरसोचं तेल आणि एक वाती घेऊन जायची आणि शेताच्या ईशान्य दिशेला हा दीपक प्रज्वलित करणे, शेणाने सारावा आणि तिथं दिवा लावून घेणे. असं केल्याने हा बलिराजा खूप प्रसन्न होतो आणि आपल्या वृंदावन आणि बाकीच्या बाजूला याच दिवशी भगवंत श्रीकृष्णाने गोवर्धन धारण केलं होतं. समयंतक नावाचा मेघ आला आणि त्यांनी संपूर्ण विश्व जलामय केलं. तर इतकं प्रचंड पाऊस होता की 3 तासामध्ये ते समयंतक मेघने अख्ख्या विश्वाला पाण्यामध्ये बुडवून टाकलं. त्यावेळेस भगवंत कृष्णाने गोवर्धन धारण केलं होतं. त्या दिवशी गोवर्धनाची पूजा होते बलिप्रतिपदेच्या दिवशी. तर ज्याला शक्य आहे त्यांनी गोवर्धन पूजा करायची. शेतकरी बांधवांनी त्या दिवशी शेतात जाऊन एक छोटीशी जागा शेणाने लिपून घ्यायची आणि तिथं एक दिवा लावून घ्यायचा. ज्याला शक्य आहे तेलाचा, ज्याला शक्य आहे तुपाचा, असं दीप प्रज्वलित करावा. वर्षभर ती जगदंबा भवानी तुमच्या शेतातना धन, वैभव आणि तुमचं मान वाढवेल.